नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा नवळी समिती वाशिम याद्वारे आधी जी तलाठी भरती झालेली होती त्यामधील प्रश्नपत्रिका घेणार आहोत. तर यामध्ये मराठी ग्रामर, विज्ञान आणि जी के जे आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये त्यातले जे प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये असतील. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला ज्या जुन्या प्रश्नपत्रिका होत्या त्या कशा होत्या त्या समजल्या तर तुम्ही अभ्यास त्या प्रकारे चांगला करू शकता. जास्त वेळ न घालवता आपण लगेच आजचा व्हिडिओ चालू करूया. प्रश्नपत्रिका पाहूया. जिल्हा निवड समिती वाशिम तलाठी भरती मागील प्रश्नपत्रिका. प्रश्न क्रमांक 1. हे काम माझ्याकडून करविता येणार नाही या वाक्यातील ठळक क्रियापद ओळखा. जे अंडरलाईन केलेलं आहे ते क्रियापद कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर मित्रांनो, 4-5 सेकंद वेळ देईन. खूपसे विद्यार्थी म्हणतात की सर लगेच ऑप्शन न सांगता तुम्ही उत्तर सांगत जावा, पण मी हे तुमच्यासाठीच करतोय की त्यामुळे काय होईल, तुमचा प्रश्न सोडवण्याची सराव होईल. त्यामुळे 4-5 सेकंदानंतर मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे. सहाय्यक, प्रायोजक, संयुक्त आणि संधित. तर याचं उत्तर जे आहे ते आहे प्रायोजक. प्रयोजक हे उत्तर आहे. करविता आहे. प्रयोजक क्रियापद आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2. ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? ओ जो स्वर आहे तो कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. जर तुम्हाला योग्य उत्तर माहीत असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. अ प्लस ई, आ प्लस ओ, आ प्लस उ, अ प्लस ओ. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अ प्लस ओ. खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? सामान्य नाम कोणता शब्द आहे ते ओळखायचं आहे खाली दिलेल्या शब्दातून. देवराष्ट्र, महाराष्ट्र, धृतराष्ट्र आणि परराष्ट्र. सामान्य नाम म्हणजे तुम्हाला माहीत आहे जसं, तर याचं उत्तर आहे परराष्ट्र. परराष्ट्र हा शब्द कॉमन आहे. आपण कोणत्याही राष्ट्रासाठी परराष्ट्र हा वापरतो. यानंतर प्रश्न क्रमांक 4. जितेंद्रिय हा शब्दाचा समास ओळखा. समास ओळखायचा इथं तुम्हाला. कर्मधारय, बहुब्रीही, द्वयत आणि तत्पुरुष. तर याचं जे उत्तर आहे बहुब्रीही हा समास आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5. बार उडवणे याचा अर्थ काय? कार्य पूर्ण करणे, फटाक्यांचे बार काढणे, फैरी झाडणे आणि फटाके उडवणे. तर याचं उत्तर आहे कार्य पूर्ण करणे. यानंतर प्रश्न क्रमांक 6. सकाळी मैं वाचते किंवा रियाज करते या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. संयुक्त, मिश्र, केवल आणि यापैकी नाही हे ऑप्शन आहेत. तर यापैकी योग्य काय उत्तर आहे ते खाली लिहायचं आहे. कमेंट करायचं आहे सर्वांनी. तर याचं उत्तर आहे संयुक्त वाक्य आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7. मरणात खरोखर जग जगते मध्ये कोणता अलंकार आहे? अलंकार ओळखायचा आहे. तर संदेह अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, दृष्टांत अलंकार, विरोधाभास अलंकार. तर याचं उत्तर आहे विरोधाभास अलंकार. यानंतर प्रश्न क्रमांक 8. सर्व ह्या विशेषणाचा प्रकार ओळखा. सर्व हे विशेषण आहे त्याचा प्रकार ओळखायचा आहे. गणवाचक, अनिश्चित, क्रमवाचक, पृथक्तवाचक. तर यापैकी योग्य उत्तर काय आहे याचं? तर याचं उत्तर आहे अनिश्चित. प्रश्न क्रमांक 9. मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भविष्य काळ आणि अपूर्ण भूतकाळ हे ऑप्शन आहेत. तर यापैकी योग्य उत्तर आहे रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 10. बोलताना लिहिताना शब्द प्रकार ओळखा. तर या 2 शब्दांचा प्रकार ओळखायचा आहे. नाम, कृदंत, विशेषण आणि वचन हे ऑप्शन आहेत. यानंतर याचं योग्य उत्तर आहे कृदंत. प्रश्न क्रमांक 11. सुरेशने सुरेल गाणे म्हटले याचा कर्मविस्तार सांगा. म्हटले, गाणे, सुरेल आणि सुरेश हे जे आहेत ते ऑप्शन आहेत. तर यापैकी योग्य उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे सुरेल. प्रश्न क्रमांक 12. पोलिसांनी चोर पकडला ह्या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन आहेत कर्तरी, कर्मणी, भावे आणि कर्मकर्तरी. तर याचं उत्तर आहे कर्मणी. प्रश्न क्रमांक 13. दिलेल्या शब्दामध्ये शुद्ध शब्द कोणता? तरी तुम्हाला स्क्रीनवर शब्द दिसत आहेत त्यापैकी शुद्ध शब्द कोणता आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. जर उत्तर माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायचे. तर याचं उत्तर आहे शीर्षासन. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. तिने केवळ आईस तिचे मत सांगितले या वाक्यातील शब्दाची विभक्ती ओळखा. ऑप्शन आहेत अधिकरण, करण,
संप्रदान, अप्रधान. तर याचं उत्तर आहे संप्रदान. वाहने सावकाश चालव यातील अव्यय ओळखायचा आहे. विशेषण उभयान्वयी अव्यय, सामान्य नाम आणि क्रियाविशेषण. याचं उत्तर आहे क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 16. मी आपणहून त्यांना देणगी दिली यामधील सर्वनाम ओळखा. ऑप्शन आहे पुरुषवाचक, आत्मवाचक, प्रश्नार्थक आणि दर्शक. तर याचं उत्तर आहे आत्मवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 17. पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. सामान्य रूप कोणत्या उत्तराचे होत नाही ते लिहायचं आहे. ऑप्शन आहेत भली, वेडी, लोकरी आणि खरी. तर याचं उत्तर आहे लोकरी. प्रश्न क्रमांक 18. पाहुणे आले नसते तर गैरसोय झाली नसती. क्रियापदाचा प्रकार ओळखा. ऑप्शन आहेत भावकृतक, संकेतार्थ, शक्य आणि प्रयोजक. याचं उत्तर आहे संकेतार्थ. प्रश्न क्रमांक 19. विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. तर याचं उत्तर आहे अभ्यस्त या प्रकारचा विनाकारण हा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 20. अकलेचा कांदा ह्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय. पर्याय आहेत अतिशय श्रीमंत, अतिशय बुद्धिमान व्यक्ती, अतिशय उदार माणूस, अतिशय मंद बुद्धीचा. तर अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो अतिशय मंद बुद्धीचा. प्रश्न क्रमांक 21. म्हैस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द लिहा. अत्यंत सोपा प्रश्न आहे. सर्वांना याचं उत्तर येतच असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर कमेंट करायचं आहे. पर्याय आहेत म्हैसीन, रेडा, खोड, इळका. तर म्हैस या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आहे रेडा. प्रश्न क्रमांक 22. राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात. पर्याय आहेत 238, 288, 250, 245. राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त 250 सदस्य असतात. प्रश्न क्रमांक 23. आणीबाणीच्या काळात संसद डॅश डॅश पर्यंत विधानसभेचे कार्यकाळ वाढू शकते. पर्याय आहेत 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष आणि 6 महिने. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1 वर्ष. आणीबाणीच्या काळात संसद 1 वर्षापर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते. प्रश्न क्रमांक 24. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीत अध्यक्षस्थान कोण भूषवतो. ज्यावेळेस लोकसभा आणि राज्यसभेची बैठक संयुक्तपणे होते, एकत्रित बैठक होते, त्यावेळेस त्याचं अध्यक्षस्थान कोण असतं. पर्याय आहेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेचा सभापती आणि पंतप्रधान. तर याचं उत्तर आहे लोकसभेचा सभापती. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या राष्ट्राने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. पर्याय आहेत इंग्लंड, हॉलंड, पोर्तुगल, फ्रान्स. सर्वात प्रथम भारताशी व्यापारी संबंध कोणी प्रस्थापित केले. तर याचं उत्तर आहे पोर्तुगल. प्रश्न क्रमांक 26. कोणास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटले जाते. पर्याय आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड डफरिन, लॉर्ड कर्झन. तर याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 27. आर्य समाजाची स्थापना कोठे झाली. लाहोर, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता हे पर्याय आहेत. तर याचं काय उत्तर आहे जर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायचं आहे. याचं उत्तर आहे मुंबई. यानंतर प्रश्न क्रमांक 28. सन 1942च्या चले जाव चळवळीचा मसुदा कोणी तयार केला. पर्याय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, त्यापैकी योग्य पर्याय खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. मित्रांनो, जेवढं जास्त तुम्ही लाईक कराल तेवढं जास्त आम्हाला प्रेरणा बनवेल, व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आणि तुमच्या मित्रांशी जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 29. दीनबंधू म्हणून कोणाला ओळखले जाते. ऑप्शन आहे जॉन अँड्र्यूज, चार्ल्स फ्लियर अँड्र्यूज, अलेक्झांडर रॉबर्ट चार्ल्स अँड्र्यूज. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स फ्लियर अँड्र्यूज. प्रश्न क्रमांक 30. भारतातील जास्तीत जास्त लोक टिंबटिंब क्षेत्रात काम करतात. औद्योगिक, प्राथमिक, दुय्यम आणि सर्व्हिसेस. तर याचं उत्तर आहे प्राथमिक
प्रश्न क्रमांक 31, विशेष उचल अधिकार सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिली जाते? पर्याय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. तर याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणत्या करापासून केंद्र शासनास सर्वाधिक महसूल मिळतो? पर्याय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. कस्टम ड्युटी, उत्पन्न कर, अबकारी कर आणि निर्गम कर. तर याचं उत्तर आहे निर्गम कर. प्रश्न क्रमांक 33, स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? 1905, 1919, 1939 आणि 1942 हे ऑप्शन आहेत. तर यापैकी काय उत्तर आहे तुम्ही सांगायचं आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट करायचे आहे. स्वदेशी चळवळ ही 1905ला सुरू झाली. यानंतर प्रश्न क्रमांक 34, भारत स्वतंत्र झाल्यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न नीट वाचायचा आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष विचारले. पंडित नेहरू, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी, पी.डी. टंडन. तर यापैकी योग्य उत्तर आहे आचार्य कृपलानी हे भारत स्वतंत्र झाल्यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 35, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? पर्याय आहेत धुळे, नाशिक, अमरावती आणि पालघर. तर याचं उत्तर आहे अमरावती. प्रश्न क्रमांक 36, केसरी या वृत्तपत्राचे जनक कोण होते? पर्याय आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर, लाला हरदया, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक. याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 37, फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र कोठे आहे? मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर. तर यापैकी योग्य उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 38, धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या नदीकाठी बसलेले आहे? तापी, पांझरा, गिरणा, पूर्णा. मेगा भरती तसेच तलाठी भरती या दृष्टीने आपण प्रत्येक जिल्ह्याची संकीर्ण माहिती आपण दिलेली आहे. ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या. प्रत्येक जिल्ह्याची सेपरेट माहिती दिलेली आहे. त्यामध्ये पूर्ण बेसिक माहिती, त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची माहिती त्यामध्ये आपण दिलेली आहे. ते तुम्ही पहा, सर्व जिल्ह्यांची माहिती तुमची क्लिअर होऊन जाईल. यानंतर याचं उत्तर आहे पांझरा. धुळे हे पांझरा नदीकाठी वसलेले शहर आहे. प्रश्न क्रमांक 39, कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? संपत्तीचा हक्क, भाषण स्वातंत्र्य, समतेचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. उत्तर आहे संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. प्रश्न क्रमांक 40, वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे? पर्याय आहेत मनोरा, मालेगाव, रिसोड आणि कारंजा. उत्तर आहे कारंजा. प्रश्न क्रमांक 41, रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे भात संशोधन केंद्र आहे. पेन, पनवेल, कर्जत आणि उरण. तर याचं उत्तर आहे कर्जत या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 42, सखाराम महाराज मंदिर कोठे आहे? रिसोड, वाशिम, मानोरा, कारंजा. याचं उत्तर आहे रिसोड. प्रश्न क्रमांक 43, मॅकबुक कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? ॲपल, सॅमसंग, नोकिया आणि मायक्रोसॉफ्ट हे याचे पर्याय आहेत. मॅकबुक हे ॲपल या कंपनीशी संबंधित आहे. ॲपल कंपनीचं एक प्रोडक्ट आहे लॅपटॉप, त्याला मॅकबुक असे म्हटले जाते. मॅकबुक ही सिरीज आहे. प्रश्न क्रमांक 44, पोहरादेवी तीर्थक्षेत्र वाशिम जिल्ह्यात कोठे आहे? पर्याय आहेत वाशिम, मानोरा, मंगळूर, पीर, कारंजा. तर याचं उत्तर आहे मानोरा. तर मित्रांनो, हे वाशिम जिल्ह्यामध्ये जे तलाठी भरती झाली होती त्यातील प्रश्नपत्रिका होते. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रांशी जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत जय हिंद.